नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एनएस आणि स्कॉलरशिप 2023-24 विषय बुद्धिमत्ता चाचणी उपघटक आहे. प्रश्नपत्रिका 2020 परीक्षा मंडळाची इयत्ता 8वी साठी स्कॉलरशिप परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका 2020 त्यामधील काही उदाहरणे आपण स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. त्या उदाहरणाच्या काही ट्रिक्स आपण यास पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 2020 साली 8वी स्कॉलरशिप परीक्षेला असणारी प्रश्नपत्रिका आहे. यामध्ये आज आपण उदाहरण क्रमांक 26 ते 51 या 26 उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. प्रश्न क्रमांक 26 व 27. शेजारच्या वेन आकृतीतील त्रिकोणात डॉक्टर, वर्तुळात शेतकरी, षटकोनात लेखक आणि चौकोनात सुतार दाखवले आहेत. आकृती या ठिकाणी दिलेली आहे. वर्तुळामध्ये शेतकरी आहेत, त्रिकोणामध्ये डॉक्टर, चौकोनामध्ये सुतार आणि षटकोनामध्ये लेखक. आणि त्या प्रत्येक आकृतीमध्ये काही वर्णाक्षर दिलेली आहेत. तर यावरील प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 26. शेती करणारे सुतार कोणत्या अक्षरांनी दाखवले आहेत? आता शेती करणारे म्हणजे शेतकरी वर्तुळामध्ये असणारे आणि सुतार हे चौकोनामध्ये दाखवले आहेत. म्हणजे वर्तुळ आणि चौकोन यामध्ये सामायिक असणारा घटक कोणता आहे तो आपल्याला शोधायचा आहे. वर्तुळामध्ये असला पाहिजे आणि तो चौकोनामध्येही असला पाहिजे. असे घटक कोणत्या अक्षरांनी दाखवले आहेत असं विचारलेलं आहे. ऑप्शन्स दिलेले आहेत. JKLI, IEFG, EFDC, HCLM. बघूया या दोन्ही आकृत्यामध्ये वर्तुळ आणि चौकोन. वर्तुळ आणि चौकोन यात सामायिक असलेली अक्षरे कोणती आहेत बघूया आपण. तर यामध्ये IEFG ही 4 अक्षरे वर्तुळामध्येही आहेत आणि चौकोनामध्येही आहेत. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 याचं अचूक उत्तर आहे. IEFG. प्रश्न क्रमांक 27. आकृती तीच आहे. फक्त लेखन करणारे डॉक्टर कोणत्या अक्षरांनी दाखवले आहेत? फक्त लेखन करणारे डॉक्टर कोणत्या अक्षरांनी दाखवले असं विचारलेलं आहे. ऑप्शन्स आहेत KAM आणि कोणत्याही नाही, म्हणजे कोणत्याही अक्षराने दाखवलेले नाहीत. बघूया आपण. आता फक्त हा शब्द असेल तर त्याचं उत्तर लिहिताना मात्र काळजीपूर्वक लिहावे लागते. फक्त षटकोन आणि फक्त त्रिकोण यात सामायिक असलेली अक्षरे. आता षटकोनामध्ये लेखक आहेत आणि त्रिकोणामध्ये डॉक्टर आहेत. म्हणजे षटकोन आणि त्रिकोण फक्त या दोन्ही मध्येच असणार अक्षर पाहिजे. वर्तुळामध्ये असता कामा नये आणि चौकोनामध्येही असता कामा नये. तर असं एकही अक्षर यामध्ये येत नाही. कारण के हे अक्षर वर्तुळामध्ये येते, आय हे अक्षर चौकोनामध्ये येते. म्हणजेच एकही अक्षर अशा प्रकारचं येत नाही. म्हणजे फक्त लेखन करणारे डॉक्टर कोणत्या अक्षराने दाखवले आहेत? कोणत्याही नाही. ऑप्शन नंबर 4. पुढील प्रश्न क्रमांक 28. ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY या अक्षरमालेतील 12व्या अक्षराच्या डावीकडील 7व्या अक्षराचे स्थान पर्यायातून निवडा. 2 अचूक पर्याय निवडा. ऑप्शन्स दिलेले आहेत. उजवीकडून 21वे, डावीकडून 21वे, उजवीकडून 5वे आणि डावीकडून 5वे. दिलेली अक्षरमाला आपण या ठिकाणी घेऊया. ए पासून वाय पर्यंत 25 अक्षर आपण घेतलेले आहेत. गट पद्धतीने ही अक्षरमाला आहे. म्हणजे प्रत्येक गटामध्ये 5 वर्णाक्षर दिलेले आहेत. या वर्णाक्षरांना आपण क्रमांक देऊया. ए पासून वाय पर्यंत 1 ते 25 क्रमांक आपण दिलेले आहेत. तर यामध्ये अक्षरमालेतील 12व्या अक्षराचे 12वा अक्षर कोणता? यल आहे. जे यल हे 12वा अक्षर आहे. 12व्या अक्षराच्या डावीकडील 7व्या अक्षराचे स्थान. तर यल पासून डावीकडे 7वं क्रमांकाचं अक्षर बघूया आपण. 1 2 3 4 5 6 आणि 7. 7व्या क्रमांकाचा अक्षर ई आहे. तर ई अक्षराचा क्रमांक आपल्याला पर्यायातून निवडायचा आहे.
तर या ई अक्षराचा डावीकडून 5वा क्रमांक आहे आणि उजवीकडून 21वा क्रमांक येतो. म्हणजे 25 मधून ही 4 अक्षर जर वजा केली तर 21 राहते. म्हणजे ई अक्षराचा उजवीकडून 21वा क्रमांक आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4. ईचा डावीकडून 5वा आणि उजवीकडून 21वा क्रमांक आहे. प्रश्न क्रमांक 29. एका दोऱ्याला अनुक्रमे तांबडी, पिवळी, हिरवी, निळी, जांभळी, पांढरी व केशरी याप्रमाणे 150 पताका चिकटवल्या आहेत. तर पर्यायापैकी कोणत्या क्रमांकावर जांभळ्या रंगाची पताका असणार नाही? 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. ऑप्शन्स आहेत 68, 89, 115 आणि 94. तांबडी, पिवळी, हिरवी, निळी, जांभळी, पांढरी आणि केशरी या 7 पताका क्रमानं चिकटवलेल्या आहेत. यांना जर आपण क्रमांक दिले तर जांभळ्या रंगाच्या पताकाला 5 क्रमांक येतो. म्हणजे 5व्या क्रमांकाची पताका जांभळ्या रंगाची आहे. त्यानंतर क्रमानं पांढरी, केशरी, पुन्हा तांबडी, पिवळी, हिरवी, निळी आणि पुन्हा जांभळी येणार आहे. म्हणजे पुन्हा जांभळी किती येणार आहे? 5 अधिक 7 पताका आहेत एकूण. 5 अधिक 7 12 क्रमांकाची पताका जांभळी येणार आहे. त्यानंतर पुन्हा 19 क्रमांकाची. म्हणजे जांभळ्या रंगाच्या पताका कोणत्या क्रमांकाला येतात आपल्याला ते शोधून काढावं लागेल. त्यासाठी जांभळ्या रंगाची पताका 5 अधिक 7 12 अधिक 7 19 अधिक 7 26 अधिक 7 33 अशा प्रकारे 7 मिळून गेल्यानंतर 40 47 54 61 68 75 82 89 96 103 110 आणि 117 या क्रमांकावर जांभळ्या रंगाची पताका असेल. आता यामध्ये पर्यायामधले आलेल्या कोणते आहेत तर 68 आणि 89 या क्रमांकावर जांभळ्या रंगाची पताका असते आहे. परंतु आपल्याला विचारेल काय कोणत्या क्रमांकावर जांभळ्या रंगाची पताका असणार नाही? 115 यामध्ये अंक आलेला नाही आणि 94 पण आलेलं नाही. म्हणजे 115 आणि 94 या क्रमांकावर जांभळ्या रंगाची पताका असणार नाही. ऑप्शन नंबर 3 आणि ऑप्शन नंबर 4. पुढील प्रश्न क्रमांक 30. म न ग रा स या 5 अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून पंगत या अर्थाचा शब्द तयार होईल? ऑप्शन्स आहेत 3 व 5, 3 व 1, 3 व 4, 1 व 2. म न ग रा स या 5 अक्षरापासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द आहे समरांगण. या अक्षरांना जर आपण क्रमांक दिले तर स चा क्रमांक 1, म 2, रा 3, ग 4 आणि न 5 आहे. तर यामध्ये आपल्याला पंगत या अर्थाचा शब्द शोधायचा आहे. पंगत या अर्थाचा शब्द रांग असा होतो आणि रांग हा शब्द यामध्ये आलेला आहे. म्हणजेच रांग या शब्दातील अक्षरांचे क्रमांक 3 व 4 आहेत. ऑप्शन नंबर 3. पुढील प्रश्न क्रमांक 31. ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY या अक्षरमालेतील उजवीकडून 11व्या अक्षरापासून समान अंतरावर असणाऱ्या अक्षरांची जोडी कोणती? 2 अचूक पर्याय निवडा. ऑप्शन्स आहेत DR, FX, JT, PF. होय, आपण दिलेली अक्षरमाला आपण घेतली. या अक्षरमालेतील वर्णाक्षरांना उजवीकडून आपण क्रमांक द्यायचे आहेत. म्हणजे एचा क्रमांक 25 येईल, वायचा क्रमांक 1 येईल. उजवीकडून 11व्या क्रमांकाचे अक्षर उजवीकडून 11व्या अक्षरापासून आपल्याला विचारलेले आहे. म्हणजे उजवीकडून 11व्या क्रमांकाचे अक्षर ओ आहे. आता ओ पासून दोन्ही बाजूला म्हणजे डावीकडे आणि उजवीकडे समान अंतरावर असणाऱ्या अक्षरांची जोडी कोणती विचारलेली आहे. आपण यांना क्रमांक टाकून घेऊया. डावीकडे एन ला 1, एम 2, एल 3 असं ए ला 14 क्रमांक येईल आणि उजवीकडं पी ला 1, क्यू 2 असं वाय ला 10 क्रमांक येईल. आता
पहिली जोडी आपण बघूया, डी आणि आर समान अंतरावर आहे का? डी चा क्रमांक आहे 11 आणि आर चा क्रमांक आहे 3, म्हणजे ओ पासून ही समान अंतरावर जोडी नाही, म्हणजे पहिला पर्याय कॅन्सल. दुसरा पर्याय बघूया आपण, एफ एक्स. एफ चा क्रमांक 9 आहे आणि एक्स चा क्रमांक सुद्धा 9 आहे, म्हणजे एफ एक्स ही जोडी समान अंतरावर आहे, ऑप्शन नंबर 2. त्यानंतर जे टी बघूया आपण. जे चा क्रमांक आहे 5 आणि टी चा क्रमांक सुद्धा 5 आहे, म्हणजे जे टी ही जोडी सुद्धा ओ पासून समान अंतरावर आहे, ऑप्शन नंबर 3. त्यानंतर पी बघूया आपण. पी चा क्रमांक 1 आहे आणि एफ चा क्रमांक 9 आहे, समान अंतरावर येत नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 2 आणि 3 हे अचूक पर्याय आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 32 व 33. पुढील अंकमाला अभ्यासा. ही अंकमाला या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. याच्यावरचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 32. दिलेल्या अंकमालेत विषम संख्येनंतर लगत समसंख्या आहे, पण त्या विषम संख्येपूर्वी लगत समसंख्या नाही, असे किती वेळा झाले आहे? ऑप्शन्स आहेत 6, 4, 5 आणि 7. बघूया आपण. सुरुवातीला अंकमाला घेऊया. तर अंकमालेमध्ये विषम संख्येनंतर लगत सम, जे 3 नंतर समसंख्या लगेच 4 आणि विषम संख्येच्या पूर्वी समसंख्या नाही, म्हणजे विषम संख्याच असली पाहिजे, असे किती वेळा आलेले आहे? बघूया आपण मोजून. 3, 3, 4 एक वेळा आलेला आहे. त्यानंतर 5, 3, 2 2 वेळा झाले, कारण विषम संख्येच्या उजवीकडं समसंख्या आणि डावीकडे लगेच विषम संख्या असली पाहिजे, असे आपल्याला शोधून काढायचे आहे. त्यानंतर 3, 5, 4 म्हणजे 5च्या उजवीकडे समसंख्या, डावीकडं विषम संख्या. त्यानंतर 3, 3, 2 3च्या उजवीकडे समसंख्या, डावीकडे विषम संख्या. त्यानंतर पुढे 5, 3, 4 3च्या उजवीकडे समसंख्या, डावीकडे विषम संख्या. आणि त्यानंतर 5, 3, 2 3च्या उजवीकडे समसंख्या, डावीकडे विषम संख्या. असं किती वेळा झालेलं आहे? 1, 2, 3, 4, 5, 6 वेळा झालेला आहे, ऑप्शन नंबर 1. प्रश्न क्रमांक 33 अंकमाला तीच आहे. दिलेल्या अंकमालेत कोणता अंक सर्वाधिक वेळा आलेला आहे? ऑप्शन्स आहेत 4, 3, 2, 5. आता प्रत्येक अंक किती वेळा आलेला आहे आपल्याला मोजावे लागणार आहे. 2 हा अंक 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 वेळा आलेला आहे. त्यानंतर 3 हा अंक 9 वेळा आलेला आहे. 4 हा अंक 6 वेळा आलेला आहे. 5 हा अंक 5 वेळा आलेला आहे आणि 1 हा अंक 2 वेळा आलेला आहे. अशा तऱ्हेनं हे अंक किती वेळा आले ते मोजून आपण या ठिकाणी खाली लिहिलेलं आहे. मग सर्वात जास्त वेळा आलेला अंक कोणता आहे? सर्वात जास्त वेळा म्हणजे 10 वेळा आलेला अंक 2 आहे. म्हणजेच दिलेल्या अंकमालेमध्ये 2 हा अंक सर्वाधिक वेळा आलेला आहे, ऑप्शन नंबर 3. पुढील प्रश्न क्रमांक 34. शेजारी दिलेल्या आकृतीतील चौकोनांची एकूण संख्या किती आहे? आकृती या ठिकाणी दिलेली आहे. ऑप्शन्स दिलेले आहेत 12, 8, 17 आणि 14. बघूया आपण या आकृतीमध्ये जे भाग तयार झाले त्या भागांना आपण क्रमांक देऊया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 एकूण 8 भाग झालेले आहेत. तर एक भाग असणारे चौकोन किती आहेत बघूया. 2, 5, 7 आणि 8 हे एक भाग असणारे चौकोन आहेत 4. एक भागाचे 4 चौकोन आहेत. 2 भागांचे चौकोन आपण मोजूया. 1 आणि 2 या 2 भागांचा मिळून एक चौकोन तयार होतो. 2 आणि 3 या भागांचा एक चौकोन तयार होतो. 3 आणि 4 या भागांचा एक चौकोन तयार होतो. त्यानंतर 4 आणि 7 या भागांचा एक चौकोन तयार होतो. 6 आणि 7 या भागांचाही एक चौकोन तयार होतो. असे 5 चौकोन आहेत. त्यानंतर 4 भागाचे 3 भागाचे काही चौकोन होत नाहीत.
4 भागांची चौकोन 1, 2, 3 आणि 8 या 4 भागांचा एक चौकोन तयार होतो. 2, 3, 4, 5 या 4 भागांचा एक चौकोन तयार होतो. त्यानंतर 4, 5, 6, 7 या 4 भागांचा एक चौकोन तयार होतो. 3, 4, 7, 8 हाही चौकोन तयार होतो. म्हणजे 4 भागांची एकूण 4 चौकोन तयार झाले. त्यानंतर 5, 6, 7 भागांचे चौकोन होत नाहीत. मग सर्व भागांचा मिळून म्हणजे 8 भागांचा एक चौकोन हा तयार होतो. एकूण चौकोन किती होणार आहे तर या सर्व चौकोनांची बेरीज करूया आपण. एकूण चौकोन बरोबर 4 अधिक 5 9 अधिक 4 13 अधिक 1 14 चौकोन मिळतील. ऑप्शन नंबर 4. पुढील प्रश्न क्रमांक 35. संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखून प्रश्नचिन्हा जागी अचूक पर्याय निवडा. या ठिकाणी काही संख्या दिल्या आहेत. 10, 6, 23, 7, 4, 16, 8, 2, 17, 9, 6 प्रश्नचिन्ह. तर प्रश्नचिन्हा जागी आपल्याला अचूक पर्याय शोधायचा आहे. पर्याय दिलेले आहेत 18, 21, 26 आणि 23. बघूया आपण आता एक सोडायचं. वरच्या दोन संख्यांचा खालील संख्येशी काय संबंध आहे तो आपण शोधून काढूया. 10ची दुप्पट करायची. 10ची दुप्पट 20 अधिक 6ची निमपट 3 20 अधिक 3 23. जे 10 गुणिले 2 20 अधिक 6 भागिले 2 बरोबर 3 20 अधिक 3 बरोबर 23 ही खालील संख्या आहे. त्याचप्रमाणे 7ची दुप्पट 14 अधिक 4ची निमपट 2 14 अधिक 2 बरोबर 16 ही खालील संख्या आहे. 8ची दुप्पट 16 अधिक 2ची निमपट 1 16 अधिक 1 बरोबर 17 ही खालील संख्या आहे. त्याचप्रमाणे 9ची दुप्पट 18 अधिक 6ची निमपट 3 18 अधिक 3 बरोबर 21 ही संख्या मिळते. ऑप्शन नंबर 2. प्रश्न क्रमांक 36. विशालपेक्षा अक्षय 125 दिवसांनी लहान आहे. जर अक्षयचा जन्म 13 ऑगस्ट शनिवारी झाला असेल तर विशालचा जन्म कोणत्या दिवशी झाला. विशाल हा अक्षयपेक्षा मोठा आहे म्हणजेच ऑगस्ट पूर्वी अक्षयचा जन्म झालेला असला पाहिजे. ऑप्शन्स दिलेले आहेत. 10 एप्रिल रविवारी, 16 डिसेंबर शुक्रवारी, 9 एप्रिल शुक्रवारी आणि 15 डिसेंबर गुरुवारी. बघूया आपण आता कसं सोडवायचं. अक्षयचा जन्म 13 ऑगस्ट शनिवारी झाला तर विशालचा जन्म कोणत्या दिवशी झाला हे काढायचं आहे. आपल्याला 13 ऑगस्ट पासून मागे जायचं आहे. किती दिवस. 125 दिवस मागे जायचं आहे. म्हणजे 13 ऑगस्टच्या पूर्वी उरलेले दिवस 12 आहेत. म्हणजे ऑगस्ट मधले 12 दिवस. ऑगस्टच्या अगोदरचा महिना जुलै, जुलैचे 31 दिवस. त्यानंतर जूनचे 30 दिवस, मे महिन्याचे 31 दिवस. एकूण दिवस किती होणार आहेत तर 104 दिवस झाले. आपल्याला 125 पाहिजेत. म्हणजेच एप्रिल मधले 21 दिवस म्हणजे 30 एप्रिल पासून 21 दिवस जर आपण मागे गेलो तर 21वा दिवस हा 10 एप्रिलला येतो. म्हणजे 10 एप्रिल ही तारीख आपल्याला निश्चित झाली. आता 125 दिवस आहे ते वार काढायचा आपल्याला. 125 दिवस एकूण आले. 125 भागिले आठवड्याचे वार 7 म्हणजे 17 आठवडे अधिक 6 दिवस बाकी राहते. म्हणजे भागाकार 17 येतो आणि बाकी 6 उरते. बाकी 6 आहे आपल्याला मागे जायचं आहे. म्हणजे 6 दिवस बाकी म्हणून शनिवार पासून 6 दिवस मागील वार रविवार येतो. म्हणजेच विशालचा जन्म 10 एप्रिल रविवारी झालेला असेल. ऑप्शन नंबर 1. पुढील प्रश्न क्रमांक 37. आजच्या आमिरच्या वयाच्या दुप्पट वय प्रमोदचे आहे. सर्वेशच्या दुपटीहून 2 वर्षांनी कमी वय प्रमोदचे तर 3 वर्षांनी अधिक वयाचा हर्षल आहे. हर्षलपेक्षा 3 वर्षांनी मोठा असणाऱ्या कृष्णाचे गत वर्षीचे वय 14 वर्षे असेल तर आजच्या वयाच्या चढत्या क्रमाने मध्यभागी कोण असेल. ऑप्शन्स आहेत प्रमोद, सर्वेश, कृष्ण आणि हर्षल.
कृष्ण, हर्षल, सर्वेश, प्रमोद आणि आमिर हे 5 जण दिलेले आहेत. हे 5 जणांमध्ये आपल्याला गत वर्षीचे कृष्णाचे वय 14 वर्षे दिलेलं आहे. मग कृष्णाचे आजचे वय किती येईल? तर 14 अधिक 1 15 वर्षे येईल. गेल्या वर्षी 14 आहे म्हणजे या वर्षी 15 वर्षे येईल. आता हर्षलचं वय किती येणार आहे? तर कृष्णा हर्षल पेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे. म्हणजेच हर्षलचं वय कृष्णाच्या वयापेक्षा 3 वर्षांनी कमी आहे. म्हणजे 15 वजा 3 बरोबर 12 वर्षे हर्षलचं वय आलं. सर्वेश हा हर्षलपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. म्हणजेच 12 वजा 3 बरोबर 9 हे हर्षलचं वय मिळालं. प्रमोद हा सर्वेशच्या वयाच्या दुपटीपेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. म्हणजेच या ठिकाणी 9ची दुप्पट सर्वेशची वयाची दुप्पट, सर्वेशच्या वयाची 9ची दुप्पट 18 वजा 2 बरोबर 16 येईल. प्रमोदचं वय 16 आलेलं आहे. मग आमिरचं वय किती येणार आहे? प्रमोद आमिरच्या दुप्पट वयाचा आहे. म्हणजेच आमिरचं वय प्रमोदच्या निम्मे असणार आहे. म्हणजे 16/2 बरोबर 8. आता वयांचा चढता क्रम लावूया आपण. 8, 9, 12, 15 आणि 16. मग कोण कोण येणार चढत्या क्रमानं? आमिर, त्यानंतर सर्वेश, त्यानंतर हर्षल, कृष्ण आणि प्रमोद. अशा तऱ्हेनं वयानुसार चढता क्रम येईल. आमिर, सर्वेश, हर्षल, कृष्ण आणि प्रमोद. वयाच्या चढत्या क्रमानुसार मध्यभागी कोण आहे? तर मध्यभागी हर्षल आहे. ऑप्शन नंबर 4. पुढील प्रश्न क्रमांक 38. एका सांकेतिक भाषेत सावधान हा शब्द श ला द धा असा लिहितात. परात हा शब्द नायना असा लिहितात. तर त्याच भाषेत पसायदान हा शब्द कसा लिहाल? ऑप्शन्स आहेत ना श मा द धा, न श मा थ धा, ना श मा थ धा, ना रा मा य थ ध असे दिलेले आहेत. तर आपल्याला मराठी अक्षराची मूळाक्षर वर्णमाला आपली मराठी माहीत असली पाहिजे. ही क्रमानं अक्षर माहीत असलीच पाहिजेत. तर यामध्ये सावधान हा शब्द कसा लिहिला जातो? तर या सावधान मधील प्रत्येक अक्षराच्या मागील अक्षर घेतलेला आहे. तर साच्या मागे श आहे. जिथं साला काना आहे म्हणून मागील अक्षराला काना दिला जात नाही. म्हणजे श हे अक्षर आहे. वच्या मागे कोणतं अक्षर आहे? वच्या मागे ल अक्षर आहे. वला काना नाही. मागील अक्षराला काना द्यायचा. ला हे अक्षर आहे. त्यानंतर दहाला काना आहे. दहाच्या मागील द हे अक्षर आहे. आणि न च्या मागील न ला काना नाही. 10 अक्षर काना दिलेला आहे. म्हणजे श ला द धा हे सांकेतिक अक्षरांचे क्रमांक दिलेले आहेत. त्यानंतर परात हा शब्द कसा लिहिलेला आहे? त्याची मागील अक्षर घेऊया. प च्या मागील अक्षर ना, राच्या मागील अक्षर य आणि त च्या मागील अक्षर ना. कारण अक्षरला काना नसेल तर सांकेतिक भाषेमध्ये अक्षरला काना द्यायचा आहे. अक्षरला काना असेल तर सांकेतिक भाषेमध्ये मागील अक्षरला काना द्यायचा नाही. त्याच पद्धतीनं पसायदान हा शब्द कसा लिहिला जाईल? मागील अक्षर पण बघूया. प च्या मागील अक्षर ना, कारण प ला काना नाही म्हणून नाला काना येणार आहे. साच्या मागील अक्षर श, य च्या मागील अक्षर मा, दाच्या मागील अक्षर थ आणि न च्या मागील अक्षर धा. ना श मा थ धा पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न क्रमांक 39. सकाळी 6:40 सुटलेली ताशी 45 किलोमीटर वेगाने धावणारी बस 375 किलोमीटर अंतरावरील गावी किती वाजता पोहोचेल? ऑप्शन्स आहेत
दुपारी 2:55 वाजता, दुपारी 3 वाजता, दुपारी 3:05 म्हणजे 3:05 वाजता, दुपारी 2:50 वाजता. ताशी 45 किलोमीटर वेगाने 375 किलोमीटर अंतर जाण्यास लागलेला वेळ. सूत्र आहे अंतर भागिले वेग. अंतर 375 आणि वेग 45, ते 375/45. जर आपण भागाकार केला तर 8.1/3 म्हणजेच 8 तास पूर्ण आणि 1/3 तास, कारण 60 मिनिटाचा तास असतो, मग 60चा 1/3 भाग म्हणजेच 20 मिनिटे, म्हणजे 8 तास 20 मिनिटे इतका वेळ लागेल. म्हणजे सकाळी 6:40 सुटलेली बस 8 तास 20 मिनिटांनी, म्हणजे 6:40 आणि 8:20 यांची बेरीज केली तर 14:60 येते. 14:60 म्हणजेच 15 वाजता, म्हणजे दुपारी 3 वाजता गावी पोहोचेल. ऑप्शन नंबर 2. पुढील प्रश्न क्रमांक 40 ते 42. दिलेल्या लयबद्ध मांडणीतील पदांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद पर्यायातून निवडा. 40वा प्रश्न आहे. MSTUNUNYMSTSTUNMNMST 3 प्रश्नाचे दिलेले आहेत. NMS ऑप्शन्स आहेत UTU, STM, UTS, MSU. दिलेली आपण लयबद्ध मांडणी या ठिकाणी घेतलेली आहे. तर या लयबद्ध मांडणीमध्ये आपण अक्षरांचे गट तयार करूया. 5-5 अक्षरांचे गट तयार केले तर अशा प्रकारे हे गट तयार होतील. आणि गट तयार केल्यानंतर प्रत्येक गटामध्ये असणारी अक्षर तीच आहेत, फक्त त्यांचा क्रम बदललेला. आता क्रम कसा बदललेला आहे बघा. तर गटातील शेवटची 2 अक्षर सुरुवातीला येतात आणि राहिलेली अक्षर 3 त्याच्या पुढे तशीच लिहिली जातात. अशा पद्धतीनं हे लिहायचं आहे. प्रत्येक गटातील शेवटची 2 अक्षरे पुढील गटात सुरुवातीला येतात आणि बाकीची अक्षरे त्याच्या पुढे तशीच येतात. म्हणजे UN ही पहिल्या गटामध्ये शेवटची 2 अक्षरं, ते दुसऱ्या गटामध्ये पहिल्या क्रमांकाला आलेली UN आणि MST पुढे आहेत असं लिहिलेलं आहे. दुसऱ्या गटातील ST ही शेवटची अक्षरं सुरुवातीला पुढील गटामध्ये येतात आणि UNM ही त्याच क्रमानं पुढे आहे तसंच येतं. NM ही अक्षरं त्याच गटामध्ये पुढे आहेत आणि उरलेली अक्षर STU, म्हणजे या ठिकाणी U हे अक्षर येईल. त्यानंतर TU ही अक्षर सुरुवातीला पुढील गटामध्ये येतात, म्हणजे पहिलं अक्षर T असेल आणि त्याच्या पुढं U अक्षर येईल आणि NMS ही अक्षर त्याच क्रमानं पुढे येतात. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी UTU हा गट येईल. ऑप्शन नंबर 1. पुढील प्रश्न क्रमांक 41. अंकमालिका या ठिकाणी दिलेली आहे. तर या अंकमालिकेमध्ये प्रश्नाच्या जागी कोणते अंक येतील ते आपल्याला शोधायचं आहे. ऑप्शन्स दिलेले आहेत 187, 257, 125, 157. बघूया, आपण दिलेली अंकमाला घेतली. या अंकमालेमध्ये आपण गट तयार करूया. आता प्रथम संख्यांचे गट तयार करूया. गट आता सारखेच गट समान अक्षराचे केले तर सारखे गट येत नाहीत. मग आता काय करायचं आहे बघा. पहिला गट हा 7 अक्षरांचा आहे, दुसरा गट 6 अक्षरांचा आहे, तिसरा गट 5 अक्षरांचा आहे, चौथा गट 4 अक्षरांचा, त्यानंतर पुढील गट 5वा गट 3 अक्षरांचा, 6वा गट 2 अक्षराचा आणि शेवटचा गट 1 अक्षराचा आहे. अशा पद्धतीने आपण गट तयार केले. तर प्रत्येक गटामध्ये पुढील गटामध्ये पहिल्या गटातील शेवटचे अक्षर वगळले जाते आणि उरलेले जे अंक आहेत ते अंक उलट क्रमानं पुढील गटामध्ये येतात. शेवटचा अंक फक्त वगळला जातो. प्रत्येक गटातील शेवटचा अंक पुढील गटात वगळून उरलेले अंक उलट क्रमाने लिहिले जातात. म्हणजे 6 अंक वगळला, त्यानंतर 8 पासून सुरुवात झाली, 8, 1, 7, 5, 4, 2, 4 हे अंक आले. त्यानंतर पुढील गटामध्ये 4 अंक वगळला जाईल, 2 पासून सुरुवात होणार आहे, 2, 5, 7, 1, 8. त्यानंतर यामध्ये 8 अंक वगळला जाणार आहे आणि 1 पासून सुरुवात होणार आहे, म्हणजे प्रश्नाच्या जागी
1 हा अंक येईल, 1 7 5 2. त्यानंतर 2 हा अंक वगळला जाईल, 5 ने सुरुवात होणार आहे, म्हणजे 5 हा अंक या ठिकाणी येईल, 5 7 1. 1 हा अंक वगळला जाईल आणि 7 5 हा गट पुढील येणार आहे. त्यानंतर शेवटचा अंक 5 हा वगळला जाईल आणि शेवटी 7 हा अंक येईल. 1 5 7 हे अंक मिळतील आणि हे अंक असणारा पर्याय आहे 4. पुढील प्रश्न क्रमांक 42. या ठिकाणी काही चिन्हे दिलेली आहेत. चौकोन आहे, स्टार आहे, त्रिकोण आहे, अधिक आहे, वर्तुळ आहे, गुणिले आहे. ही चिन्ह दिलेली आहेत. ती चिन्ह पुढील गटामध्ये आहेत. ऑप्शन्स दिलेले आहेत. हे ऑप्शन्स 4 दिलेले आहेत. यातला कोणता ऑप्शन येतो ते आपल्याला शोधून काढायचं आहे. तर दिलेली चिन्ह मालिका या ठिकाणी आपण घेतली. या चिन्ह मालिकेमध्ये 6 चिन्हांचे आपण गट तयार करूया. 6 चिन्हांचे गट तयार केले. प्रत्येक गटामध्ये 30 चिन्ह आहेत, फक्त त्यांचा क्रम बदललेला आहे. आता क्रम कसा बदलतो ते आपण बघूया. पहिल्या गटातील पहिले चिन्ह म्हणजे चौकोन, हे चिन्ह उजवीकडे आणि शेवटचे चिन्ह गुणिले हे क्रमाने डावीकडे पुढील गटात सरकत जाते आणि पुढील गट मिळत जातात. म्हणजे चौकोनाचं चिन्ह हे 2 क्रमांकाला येईल आणि गुणिले चिन्ह वर्तुळाच्या अगोदर येणार आहे, म्हणजे स्टारनं सुरुवात होणार आहे. स्टारनं सुरुवात झाली. स्टार, चौकोन, त्रिकोण, अधिक हे वर्तुळ पुढे गेलेलं आहे आणि गुणिले चिन्ह डावीकडे सरकलेलं आहे. त्यानंतर पुढील गटामध्ये चौकोन हे चिन्ह एक अंतराने पुढे सरकणार आहे, म्हणजे त्रिकोणा पुढे जाणार आहे, म्हणजे स्टार, त्रिकोण, पुन्हा चौकोन येईल आणि गुणिले चिन्ह जे आहे ते अधिक चिन्हाच्या अगोदर येणार आहे, म्हणजे अधिक चिन्हाच्या अगोदर हे गुणिले चिन्ह या ठिकाणी आलेलं आहे. आता त्यानंतर चौकोन ही चिन्ह आता इथं 3 क्रमांकाला आहे, पुढील गटामध्ये 4 क्रमांकाला जाणार आहे, म्हणजे 4 क्रमांकाला चौकोन हे चिन्ह असेल आणि गुणिले हे चिन्ह 3 क्रमांकाला आहे उजवीकडून, ते उजवीकडून 4 क्रमांकाला इथे येणार आहे, म्हणजे इथं गुणिले हे चिन्ह असेल आणि पहिली 2 चिन्ह जे आहेत ते आहेत त्याच क्रमाने त्या ठिकाणी असतील. अशा तऱ्हेनं स्टार, त्रिकोण, गुणिले आणि चौकोन हा चिन्हांचा समूह असणारा पर्याय क्रमांक 3 आहे. पुढील प्रश्न क्रमांक 43 ते 45. खालील मनोऱ्याचा अभ्यास करावा, पुढील प्रश्न सोडवा. अंकांचा मनोरा या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. याच्यावरचा प्रश्न क्रमांक 43. 20 32 26 ला 31 24 14, तर 32 13 37 ला प्रश्नचिन्ह. अचूक 2 पर्याय आपल्याला निवडायचे आहेत. ऑप्शन्स दिलेले आहेत. 29 31 24, 29 22 24, 12 31 16, 16 31 12. बघूया आपण याची रचना कशी झालेली आहे. 20 32 26 कुठे आहे बघूया आपण. 20 32 26 या ठिकाणी आपल्याला रचना मिळाली. त्याला 31 24 14 अशी रचना आहे. 31 24 14, म्हणजे जिथं शेवट झाला त्याच ओळीमध्ये 31 24 14 हा गट दिलेला आहे. तर त्याचप्रमाणे 32 13 37, 32 13 37, आता त्याच गटामध्ये 16 16 31 12 हा गट मिळेल. 16 31 12 ऑप्शन नंबर 4 आहे. हा एक पर्याय झाला. त्यानंतर आणखी कोणता गट मिळतोय बघा. पहिल्यामध्ये 1 अंक मध्ये गाळलेला आहे, मग इथं 1 अंक मध्ये गाळला तर 29 न सुरुवात होणार आहे. 29 22 24 हा सुद्धा गट आपल्याला या ठिकाणी मिळतो. 29 22 24 ऑप्शन नंबर 2. असे 2 पर्याय आपल्याला या ठिकाणी मिळाले. पुढील प्रश्न क्रमांक 44. मनोरा तोच आहे, तेच अंक आहेत. 13 27 ला 19 29, तर 35 19 ला प्रश्नचिन्ह. ऑप्शन्स आहेत 31 21, 22 31, 21 31 आणि 29 16. बघू यांची रचना कशी झाली. 13 27
1327. 1327ला 19 29 19 29. 1327च्या मधला अंक पुढील 37 आहे. त्याच्या पुढील अंकापासून सुरुवात केली आहे. 19 29 हा गट मिळाला. त्याचप्रमाणे 35 19 35 19 बघूया आपण. 35 19 त्याच्या पुढचा मधला एक अंक सोडला म्हणजे 31 21 हा गट मिळेल आणि 31 21 गट असणारा पर्याय आहे 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 45. 18 27 37 19 34 प्रश्नचिन्ह 30. या प्रश्नचिन्ह जागी आपल्याला अचूक अंक शोधायचे आहेत, अचूक संख्या शोधायची आहेत. ऑप्शन दिलेले आहेत 29 23 23 16 29 16 आणि 23 28. बघूया आपण सुरुवात करूया. 18 पासून 27, 18 ते 27, त्यानंतर 27 नंतर 37. रचना कशी होत जाते बघा. 37 नंतर 19, 19 नंतर 34 पुन्हा खाली आलेला येतं. त्यानंतर 34 नंतर 23, 23 नंतर पुन्हा वर जाणार आहे 16 आणि शेवटी 30 ही संख्या आलेली आहे. म्हणजे या मार्गामध्ये कोणकोणते गाळलेले अंक आले? 34 नंतर 23 हा पहिला अंक आपल्याला या ठिकाणी मिळाला आणि त्यानंतर 30च्या अगोदर 16 हा एक अंक मिळाला. 23 आणि 16 हे अंक असणारा पर्याय आहे 2. पुढील प्रश्न क्रमांक 46. खालील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा पर्यायातून निवडा. या ठिकाणी प्रश्नाकृती दिलेल्या आहेत, 4 उत्तराकृत्या दिलेल्या आहेत. तर या प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा आपल्याला शोधायची आहे. तर आरशातील प्रतिमेमध्ये वस्तूच्या डाव्या आणि उजव्या बाजूंची अदलाबदल होते. मग या ठिकाणी प्रश्नाकृती जी आहे त्या प्रश्नाकृतीची डाव्या आणि उजवी बाजू जर अदलाबदल केली तर कशा प्रकारची आकृती मिळते इथं दाखवलेली आहे. आणि अशा प्रकारची आकृती पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 47 ते 51. पहिल्या 2 पदातील संबंध ओळखून तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी तोच संबंध लावून प्रश्नचिन्हा जागी अचूक पर्याय निवडा. 47वा प्रश्न आहे रसनाला जीभ तर पादपला प्रश्नचिन्ह. 2 अचूक पर्याय आपल्याला निवडायचे आहेत. ऑप्शन्स आहेत द्रुम, अद्री, तरु आणि नख. रसना या शब्दासाठी समानार्थी शब्द जीभ आहे. तर पादप या शब्दासाठी समानार्थी शब्द द्रुम, तरु, वृक्ष, झाड हे समानार्थी शब्द येतात. मग यातले कोणते शब्द आपल्याला ऑप्शन मध्ये आहे? तर द्रुम हा पहिला पर्याय एक येतोय, त्यानंतर तरु हा तिसरा पर्याय एक येतोय. पुढील प्रश्न क्रमांक 48. पाणीला H2O तर मिठाला प्रश्नचिन्ह. ऑप्शन्स आहेत KCl, NaOH, NaCl आणि HCl. KCl म्हणजे पोटॅशियम क्लोराईड, NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड, NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड आणि HCl म्हणजे हायड्रोजन क्लोराईड किंवा हायड्रोक्लोरिक ऍसिड. हे 2 नावे याच्या ठिकाणी मिळतात. तर पाणी या संयुगाचे रेणुसूत्र H2O आहे आणि मीठ या संयुगाचे रेणुसूत्र NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड आहे. ऑप्शन नंबर 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 48. 49. 253 ला 450 तर 351 ला प्रश्नचिन्ह. 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. ऑप्शन्स आहेत 360, 512,
146 आणि 172. प्रश्नामधला संबंध आपण आहे तसा घेतलेला आहे. 253 ला 450 तर 341 ला किती? 253 मधील अंकांचा गुणाकार करूया आपण. अंकांचा गुणाकार 2 गुणिले 5 10 गुणिले 3 30 गुणाकार येतो. त्यानंतर 450 चा 30 शी काय संबंध आहे? तर 30 गुणिले 30 ची निमपट 15. 30 गुणिले 30 ची निमपट 15. 30 गुणिले 15 बरोबर 450 हे दुसरे पद मिळाले. त्याच पद्धतीनं 341 मधील अंकांचा गुणाकार 3 गुणिले 4 गुणिले 1 बरोबर 12 गुणाकार येतो. 12 गुणिले 12 ची निमपट 6. 12 गुणिले 6 बरोबर 72 ही संख्या मिळते. ऑप्शन नंबर 4. जे एक पर्याय आपल्याला मिळाला. तर दुसरा पर्याय कसा शोधायचा आपण बघूया. 253 मधील अंकांची बेरीज करूया. 2 अधिक 5 अधिक 3 बरोबर 10 बेरीज आली. 10 आणि 450 चा काय संबंध आहे? तर 10 गुणिले 45 बरोबर 450 म्हणजे 45 पट आहे. 10च्या 45 पट 450 आहे. 341 मधील अंकांची बेरीज 3 अधिक 4 अधिक 1 बरोबर 8 बेरीज आली. 8च्या 45 पट बरोबर 360 ही संख्या मिळते. ऑप्शन नंबर 1. पुढील प्रश्न क्रमांक 50. MOQ ला PRU तर प्रश्नचिन्हास NPS. प्रश्नचिन्ह मध्ये आलेलं आहे. ऑप्शन्स आहेत UWY, KMO, JHF आणि JLP. बघूया आपण प्रश्नामध्ये दिलेला संबंध आहे असा लिहून घेतलेला आहे. आता काय करूया आपण, चौथ्या पदावरून तिसरं पद काढायचं आहे. म्हणजे दुसऱ्या पदावरून पहिलं पद कसं आलं हे आपल्याला काढता आलं पाहिजे. या वर्णाक्षरांचे क्रमांक लिहूया. वर्णमालेतील क्रमांक M13, O15 आणि Q17 आहे. P चा क्रमांक 16 आहे, R 18 आणि U 21, N 14, P 16 आणि S 19. आता या क्रमांकावरून आपण बघूया. तर 16 वजा 3 13 म्हणजे P च्या मागील तिसरे वर्णाक्षर यम आहे. त्यानंतर 18 वजा 3 15 म्हणजेच R च्या मागील तिसरे अक्षर O आहे. त्यानंतर 21 वजा 4 बरोबर 17. 17 क्रमांकाचा अक्षर Q आहे. म्हणजे U च्या मागील चौथे अक्षर Q आहे. याच पद्धतीनं N च्या मागील तिसरे अक्षर म्हणजे 14 वजा 3 11 आणि 11 क्रमांकाचे वर्णाक्षर K आहे. त्यानंतर 16 वजा 3 बरोबर 13. 13 क्रमांकाचे अक्षर यम आहे. आणि 19 वजा 4 बरोबर 15 आणि 15 क्रमांकाचे अक्षर O आहे. KMO हा गट मिळतो. ऑप्शन नंबर 2. पुढील प्रश्न क्रमांक 51. यामध्ये पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी कसा संबंध आहे ते दाखवलेला आहे. आणि प्रश्नचिन्ह जागील कोणती आकृती पर्यायामध्ये येते ते आपल्याला अचूक पर्याय निवडायचा आहे. आता आपण दुसऱ्या पदावरून पहिले पद कसं आलं बघूया. म्हणजे तिसऱ्या पदावरून चौथ्या पदावरून तिसरं पद आपल्याला लक्षात येईल. आता इथं दुसऱ्या आकृतीमध्ये दुसऱ्या पदामध्ये 2 वर्तुळ आहेत. त्यातलं एक वर्तुळ नाहीस झालं आणि एक स्टार आहे. तिथं मागील आकृतीमध्ये 2 स्टार म्हणजे स्टारच्या भोवती स्टार तयार झालेला आहे. म्हणजे त्याच पद्धतीनं इथं एक चौकोन आहे, त्यातला एक चौकोन नाहीसा होईल आणि एकच चौकोन असणारी आकृती पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. आणि खाली जे चिन्ह दिलेले आहे त्या चिन्हाच्या भोवती त्याच प्रकारचं दुसरं चिन्ह तयार होणार आहे. म्हणजे या ठिकाणी कशी आकृती मिळते बघूया आपण. तर दुसऱ्या पदातील एक वर्तुळ नाहीशी होते व स्टार भोवती दुसरे स्टार तयार होते आणि पहिल्या पदातील आकृती मिळते. त्याच पद्धतीनं चौथ्या पदातील एक चौकोन नाहीसा होतो व खालील आकृतीभोवती दुसरी आकृती तयार होते आणि तिसऱ्या पदातील आकृती मिळते. ही तिसऱ्या पदातील आकृती अशा प्रकारे मिळाली आणि अशी आकृती असणारा पर्याय क्रमांक आहे 3. अशा पद्धतीनं आज आपण स्कॉलरशिप 8वी साठी 2020च्या प्रश्नपत्रिकेतील
प्रश्न क्रमांक 26 ते 51 या प्रश्नांचे सोल्युशन आपण या ठिकाणी पाहिले. काही महत्वाच्या ट्रिक्स यामध्ये आपण अभ्यासल्या. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा. मॅथ सक्सेस हे चॅनेल जरूर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.